राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येते। कोल्हापुरातील घटनेनं तर एकच खळबळ उडवली आहे। 4 मित्रांनी क्रूरतेचा कळस गाठला। मदतीसाठी आलेल्या एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बॉयफ्रेंडसह 4 मित्रांनी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला। आरोपींनी तिचे अश्लील व्हिडिओ काढत ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून पैसे देखील उकळले। आरोपींचा त्रास वाढतच असल्यानं तरुणीनं त्यांना कंटाळून पोलीस ठाण्यात धाव घेतली। कोल्हापुरातील हे 4 राक्षस आहेत तरी कोण? तरुणी त्यांच्याकडे कोणत्या कामासाठी गेली होती? आरोपींनी तरुणीचा कसा घेतला फायदा? पाहुयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। कोल्हापुरात 19 वर्षीय पीडित तरुणी महाविद्यालयात BScच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेते। सेमिस्टर परीक्षेसाठी ओळखपत्र तयार करायचं असल्यानं तिनं मुख्य संशयित आरोपी आदित्य शेटके याच्याकडे स्वतःचा फोटो पाठवला होता। आदित्य शेटके हा फोटोग्राफर होता। त्याच्या मामानं फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय त्याला चालवायला दिला होता। त्यामुळे तरुणीनं आदित्यला पाठवलेल्या फोटोमुळे दोघांमध्ये ओळख झाली। तरुणी जेव्हा आरोपीकडे ओळखपत्र घेण्यासाठी आली तेव्हा त्यानं तिला दाळ तिट्टा इथं बोलावलं आणि मुरगुड येथील तलाव परिसरातील झाडीत नेलं। तिथं त्यानं तिचे फोटो काढले, मात्र ते एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली आणि तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार केला। यातच या आदित्य शेटकेनं तरुणीला मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणत तिला प्रेमाच्या जाळ्यात देखील ओढलं। त्यानंतर त्यानं तरुणीवर वारंवार अत्याचार करत तिचे अश्लील व्हिडिओ काढले। आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं तरुणीची ओळख आपला मित्र रणजित मुधोळकराशी करून दिली। तरुणीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत रणजित सोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं। यानंतर त्यानं देखील तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार केले। हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले। कोल्हापुरातील विविध लॉजमध्ये नेऊन त्यानं वारंवार तिचं लैंगिक शोषण केलं। हा घाणेरडा प्रकार असाच पुढे सुरू राहिला। रणजितनं त्याचा मित्र प्रवणगिरी सोबत तरुणीची ओळख करून दिली। त्यानं देखील तरुणीला लॉजवर नेत तिच्यावर अत्याचार केला। प्रवणगिरीनं देखील अश्लील व्हिडिओ बनवत तरुणीची ओळख आपला मित्र विक्रम रामचंद्र पाटील याच्याशी करून दिली। मी तुझे आधीचे सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट करून टाकतो, हे प्रकरण मिटवेन असं खोटं आश्वासन विक्रमनं तिला दिलं आणि पाचगाव येथील लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला। गेल्या 10 महिन्यांपासून 4ही तरुणांचं एक घाणेरडं कृत्य सुरू होतं। आरोपींनी तरुणीवर वारंवार अत्याचार केल्यानंतर तरुणीकडून पैशांची मागणी केली गेली। फोटो आणि व्हिडिओ डिलीट करेन म्हणून तरुणीनं कसं तरी पैशांची जुळवाजुळव करत आरोपींना पैसे दिले, मात्र आरोपींच्या मागण्या वाढतच होत्या। त्यामुळे तरुणीनं थेट पोलीस ठाणं गाठलं। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता या गुन्ह्याची व्याप्ती आणखी मोठी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। संशयित आरोपींच्या संपर्कात आणखी काही तरुणी होत्या का? त्यांनी अशाच प्रकारे इतर कुणाला ब्लॅकमेल केलं होतं का? तसंच या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करतायत। यासाठी संशयितांचे मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाउंट्स आणि इतर डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जाते। मुरगुड पोलीस ठाणे CR नंबर 214/2026 BNS कलम 74 75 64 1 64 2 प्रमाणे मुरगुड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून फिर्यादी पीडिता जी आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून 4 आरोपींशी ओळख झाली होती। आरोपी यांनी सोशल मीडियाचा गैरवापर करून तिला ब्लॅकमेल करून तिच्यावरती अतिप्रसंग केलेला आहे। यातील 3 आरोपींनी तिच्यावरती एक वेळा अतिप्रसंग केलेला आहे, तसेच आरोपी नंबर 4 याने तिच्यावरती वारंवार अतिप्रसंग केलेला आहे। याबाबत आरोपींना मान्य न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत। या घटनेनं कोल्हापूरसह राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे। एका राक्षसानं तरुणीची ओळख करून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। तरुणीला अंधारात ठेवून तिचे अश्लील व्हिडिओ काढले। हेच अश्लील व्हिडिओ आपल्या मित्रांना देत आणि व्हायरल करण्याची धमकी देत आपल्या मित्रांना देखील तिच्यावर अत्याचार करायला लावलं। त्यामुळे असल्या राक्षसांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी होती। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।